हे काय टाकते आता? पाव किलो मावा आहे. मावा म्हणजे खोया ना? आता हे घ्यायचं ना, असं हे मथून घ्यायचं पूर्ण. हे किती मिनिटं असं हे करायचं? एकदम स्मूथ होईपर्यंत 5-10 मिनिटं. हे काय करते आता? पनीर घेतोय 65 ग्रॅम्स नंतर 50 ग्रॅम म्हणजे घ्यायचं. हे आता काय ते किसून टाकतोय ना? हे काय तुम्ही हे माथलं ना, हे 5 मिनिटं मथून घेतले म्हणजे मळून घ्यायचं बेसिकली चांगलं असं नरम होईपर्यंत. आता हे पनीर पण परत मळून घ्यायचं चांगलं. अच्छा, 5 ते 10 मिनिटं तरी हे लागली नाही, 5 मिनिटं तरी. हे काय करते आता? पुढे साईडला करतो आणि हे पनीर आहे ना, घ्यायचं ना, असं मळायचं. हात खूप हे येतात ना, हे दुखून असं. म्हणजे असं करून घ्यायचं. हे पण घ्यायचं आणि पूर्ण असं मिक्स. हे परत आता काय 5 मिनिटं तू हे करणार? जोपर्यंत काय स्मूथ नाही हे होते तोपर्यंत ते करणार हाताने. बापरे. हे आता काय? मैदा. मैदा म्हणजे जिरेल तसं टाकायचा. अंदाज आता सांगता येणार नाही किती. 5-6 चमचे तरी जाईल ते. बस मळून 3 चम्मच लागला तर अजून टाकायला लागेल, बघू नंतर. आता काय हे मळतोय परत? मळून घ्यायचं परत. हे काय अजून 2 टाकतोय ना? हे काय टाकतोय आता? बेकिंग सोडा टाकतोय. बेकिंग सोडा. आणि आता काय हे मळायचं. हे अजून मम्मी हे 2 चम्मच टाकते का? हो. म्हणजे टोटल 7 चम्मच. हे काय आता करतोय? साखर टाकतोय ना? पण बनवून घ्यायचा. हे चाशणीसाठी ना? चाशणी करतोय 2 ना. हे पाणी टाकतोय. जेवढं त्याला सोकतंय हे तेवढंच टाकायचं ना पाणी, जास्त नाही टाकायचं. बस ना. आता काय हे लो फ्लेम मध्ये जोपर्यंत नाही मोठा करायचा आता जोपर्यंत ते हे साखर नाही काय ते हे विरघळत हे तोपर्यंत हे ठेवायचं ना ऑन गॅस. मग हे घालून टाकायचं थोडंसं पाणी. बस काही नाही. आता फक्त साखर वितळून घ्यायची. एक बुडबुडी काय आली की बंद करायचं ना गॅस. थोडंसं काय दूध टाकते ना. दूध दे जरासं सॉफ्ट करायला ना. आता यात थोडा केसर टाकतोय ना कलर साठी, फ्लेवर साठी. कुठे देऊ? इथे ठेवा. हे काय 2 चम्मच तूप. हे कशाला आहे? ते गोळे करायला ना. गोळे करायला अजून एक पाहिजे. बस दे चमचा. परत मळते का हे तुपाचं काय हात घेऊन? हे काय वेलचीची पूड.
तूप घेऊन मम्मी दोन्ही फक्त काय ते मळलं आधीच का नाही टाकलं मग ते तूप? हे चपाती टाईपच आहे ना हे, लास्टला ते मळायचं, हां. तूप टाकायचं. आता गोळी करायची. हे कसं मम्मी क्रॅक वगैरे नाही ना ते पडला पाहिजे हां. गोळ्यामध्ये, ते नाही तर काय ते हे फुटतात. असं घ्यायचं, जोर हम्म. द्यायचा असं तळव्यावर घ्यायचं असं. हम्म. एक पण ते क्रॅक म्हणजे नाही काय क्रॅक नाही. हे बसायला पाहिजे, हे नाही तर ते फुटतात गुलाबजामुन. आणि खूप जास्त मम्मी ते मळायला लागते ना. हम्म. हे असं जोर द्यायचा असं तळव्यावर. हम्म. असं हलवायचं. आकारात आहे ना मेल्ट झाली आहे पूर्ण. हम्म. हा, ते घालून टाकायचं आता. हाय फ्लेम मध्येच ना काय हो. होतं हे मेल्ट झाले ना आता साखर हो. पूर्ण. आणि हे या साईडला आपलं तेल आहे तेल तापतंय. तापवत हे ठेवलंय. हम्म. आता काय तू ते चेक करणार का? हा, पहिले असं टाकून चेक करायचं. हा हे विरगळत आहे की नाही वगैरे. स्लो करायचा. पहिले तापून घ्यायचं आणि मग एक टाकून बघायचं असं की होतंय की नाही बरोबर. मग बाकीचे घ्यायचे करायला. स्लो याच्यावर हम्म. करायचं तळाचं. हम्म. आहे, बरोबर आहे, नाही होते. हे गोळे केलेत ना आता काय हे टाकतोय. हम्म. लो फ्लेम मध्येच मम्मी ते तळायचं ना. हो, मग ते आतपर्यंत शिजणार. अच्छा. मोठा ठेवला तर मग ते वरून शिजतील आणि आतून कच्चे राहतील. अच्छा, म्हणजे हे लो फ्लेम एकदम मध्ये. लो नाही, मध्येच हा. थोडं मीडियम पेक्षा थोडा कमी आणि नंतर मग हे असं टेम्परेचर. हे स्पून असं ते हा. हे करायचं ना स्टर, हे म्हणजे ते काय ते सगळ्या शिजतात. साईडनी बरोबर हा ते color येतो शिजतात. त्याला. हा आणि त्याला नाहीतर आणि कसं? त्याच्यावर शिजवायचे. हे सारखं सारखं काहीतरी स्टर करायचे हा, ना. हो. नाहीतर ते एक साईडनी काहीतरी ते हे शिजणार, एक साईडनी नाही असं नाही, काहीतरी आहे. हे कसं समजणार हे झालंय करून? एकदम डार्क ब्राऊन कलर येईल ना तेव्हा ते काढायचे. अच्छा. आता मी लहानच ठेवलंय कारण की तेल तापलंय एकदम. हम्म. हे झाले का? हो, झाले आता. आता काय हे हे जे याच्यात गरम टाकायचं. हे पाकामध्ये टाकायचं. गॅस बंद आहे ना हो, आपला पण पाक आपला पाकाचं. गरम आहे ना त्यामुळे. हा म्हणजे आता हे काय सोक करेल ना हा, शुगर सिरप. हो. एक दोन तास यात ठेवून द्यायचं. किती तास आहे? 1-2 तास 1-2 तास. हे ठेवायचे. अर्धा तास तरी अर्धा तास तरी. ठेवून द्यायचं. ती 5 ते 7च मिनिटं ना हे हा, लागतात तोपर्यंत असं color येत नाही, जोपर्यंत तोपर्यंत हा असं बबल बिबल नाही हे थांबत. आता काय हे डार्क ब्राऊन टाकतोय. असा कलर आला पाहिजे. हम्म. हे झालं ना आपलं सोक करून. हो,